हर्ष करावो, हर्ष करावो, ख्रिस्त मरणाय करीला. हर्ष करावो, हर्ष करावो, ख्रिस्त मरणाय करीला. मरणावरती धावी विजयाला, वैभवात रे वेगळे उठला, ख्रिस्त विजयी झाला, ख्रिस्त विजयी झाला. हर्ष करावो, हर्ष करावो, ख्रिस्त मरणाय करीला. हर्ष करावो, हर्ष करावो, ख्रिस्त मरणाय करीला. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनींनो, पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. हे प्रभू येशू, तू आम्हाला नवजीवन देतोस. प्रभू दयाळा दया करा, प्रभू दयाला दया करा. हे प्रभू येशू, तू आमच्या पापांची क्षमा करतोस. ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा. हे प्रभू येशू, तू आपल्या रक्ताने आणि शरीराने आमचे पोषण करतोस. प्रभू दयाळा दया करा, प्रभू दयाळा दया करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, पुनरुत्थानाचा उत्सव आम्ही साजरा करत आहोत. या प्रसन्न प्रसंगी पुनरुत्थित ख्रिस्ताने जिंकलेल्या आनंदात आम्हा सर्वांना सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकामधून घेतलेले वाचन. स्तेफानावरून उद्भवलेल्या संकटामुळे ज्यांची पांगापांग झाली होती ते फेनिके, कुप्र आणि अंथुकिया येथपर्यंत फिरून यहुद्यांस मात्र देवाचे वचन सांगत असत. तरी त्यांच्यापैकी कित्येक कुप्री आणि कुरेनेकर होते. ते अंथुकियात येऊन प्रभू येशूचे शुभवर्तमान हेल्लेणी लोकांसही सांगू लागले. तेव्हा प्रभूचा हात त्यांच्या बरोबर होता आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले. त्यांच्याविषयीचे वर्तमान यरुशलेमातल्या मंडळीच्या कानी आले, तेव्हा त्यांनी बर्नबाला अंथुकियापर्यंत पाठवले. बर्नबा अंथुकियाला पोचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला आणि बर्नबाने त्या सर्वांस बोध केला
की दृढनिश्चयाने प्रभूला बिलगून राहा, कारण प्रभू ख्रिस्त चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले. नंतर बर्नबा शौलाचा शोध करावयास तार्सिस येथे गेला. पौलाचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंथुखियास आणले. मग असे झाले की त्यांनी तेथे वर्षभर मंडळीमध्ये मिळून मिसळून बऱ्याच लोकांस शिकवले आणि शिष्यांस ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंतुखियात मिळाले. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, अहो सर्व राष्ट्रांनो प्रभूचे स्तवन करा. अहो सर्व राष्ट्रांनो प्रभूचे स्तवन करा. पवित्र डोंगरावर प्रभूचे नगर उभारलेले आहे. याकोबाच्या कुठल्याही नगरापेक्षा वेशीच्या आतले सियोन त्याला अधिक प्रिय आहे. देवाच्या नगरात तुझ्या भावी ऐश्वर्याच्या गोष्टी सांगण्यात येत आहेत. आपला प्रतिसाद. अहो सर्व राष्ट्रांनो प्रभूचे स्तवन करा. माझ्या अंकितांमध्ये मी इजिप्त आणि बाबिलोनिया यांचा समावेश करीन. फिलिस्टिया, टायर आणि इथिओपिया यांची जन्मभूमी हीच मानतील. सियोनाविषयी म्हणतील की हे लोक काय आणि ते लोक काय, साऱ्यांचा जन्म येथलाच. आपला प्रतिसाद. अहो सर्व राष्ट्रांनो प्रभूचे स्तवन करा. परम परात्पर देव स्वतः ते नगर उभारील. लोकांची नावनिशी करताना प्रभू लिहील, अमुक इथे जन्मला होता. गाणारे आणि नृत्य करणारे म्हणतील, तूच आमचे सुखनिधान. आपला प्रतिसाद. अहो सर्व राष्ट्रांनो प्रभूचे स्तवन करा. alleluia, 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 alleluia. ख्रिस्त मेलेल्यातून उठला आहे आणि आम्हाला प्रकाशित केले आहे. त्याने आपल्या रक्ताने आमचे तारण केले. alleluia, alleluia, alleluia. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहानकृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. तेव्हा यरुशलेमेत मंदिर समर्पणाचा सण असून हिवाळा होता आणि येशू मंदिरातील शलोमोनच्या देवडीत फिरत होता. तेव्हा यहुद्यांनी येशूला गराडा घालून म्हटले, तुम्ही कोठवर आमची मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असला तर आम्हास उघड सांगा. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हास सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाहीत. जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात, तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाहीत, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वाहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहो. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मित्रांनो, असं
एक धर्मपंडित, चर्च फादर, अगदी ख्रिस्ती सभेच्या सुरुवातीला जे मोठमोठे संत, महान संत आणि पंडित ख्रिस्ती धर्माचे, ज्यांनी ख्रिस्ती धर्माला जणू काही आकार दिला, त्यांच्यापैकी टर्टलियन नावाचा एक धर्मपंडित, त्याने असं एक वाक्य बोललेलं आहे की प्रत्येक रक्तसाक्षी माणसाचं रक्त म्हणजे प्रभू येशूच्या शुभवर्तमानाला साक्षी देण्यासाठी ज्या व्यक्तीने स्वतःचं रक्त सांडलं आहे, ते रक्त भावी पिढींच्या ख्रिस्ती लोकांचं बियाणं म्हणून ठरेल. म्हणजे ते जणू काही भावी ख्रिस्ती पिढ्यांच्या वाढण्याचं बियाणं आहे. रक्तसाक्ष्याचं रक्त. आज आपल्याला परत एकदा स्तेफानची आठवण करून दिली जाते, ख्रिस्त सभेतील पहिला रक्तसाक्षी. आणि त्या दिवशी त्याचं मार्टरडम, त्याला कसा मारण्यात आलं, क्रूर अशी हत्या त्याची केली, अगदी साधेपणाने प्रेषितांची कृत्ये त्याचं वर्णन करते. व्हेरी सिंपल डिस्क्रिप्शन ऑफ द मार्टरडम ऑफ सेंट स्टीव्हन. काय कारण होतं त्याला मारण्याचं? कारण काय होतं? काय गुन्हा केला होता या माणसाने, स्तेफानने? तर ख्रिस्ती धर्माची डॉक्ट्रिन, धोत्रीन, ख्रिस्ती धर्माची प्रमुख अशी, मुख्य अशी शिकवण ही संत स्तेफान अगदी स्पष्टपणे लोकांना समजावून सांगत होता. बस हा गुन्हा सगळ्यांच्या समोर तो फिरत होता, जसं आपण ऐकतो. आणि लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण, त्याचं शुभवर्तमान तो लोकांना सांगत होता. आणि हे सहन केलं जात नव्हतं काही लोकांकडून, आणि म्हणून तो गुन्हा ठरला गेला. आणि साधेपणाने हे सगळं होत असते, अगदी साधेपणाने, जणू काहीच नाही याच्यामध्ये. काय झालं तर सुरुवात अशी, ह्यांनी कोणी ते ऐकलं नव्हतं. हा प्रभू ख्रिस्ताची, त्याचं शुभवर्तमान स्पष्टपणे लोकांना कसं सांगत होता. पण हे जे आले त्याला धरून मारण्यासाठी, ह्यांची सुरुवात कुठून झाली बोलण्याची? हा, आम्ही असं ऐकलं आहे, तू असं असं करतो. हा, आम्ही वाचलं आहे. हा, ते आलाय, ते आम्ही वाचलं, तू असं असं करतो. पण खरं खोटं करण्याची हिंमत नाही कोणाची. आम्ही ऐकलंय, हा, आम्ही वाचलंय, आम्ही ऐकलंय. इथून सुरुवात झाली स्तेफानला मारण्यासाठी. आणि काय ऐकलंय आम्ही? की तू देवाची चेष्टा आणि निंदा करतोस. आता कोणी ऐकलं पण नव्हतं, कोणी ऐकलं पण नव्हतं. हे जे आले पकडायला स्तेफानला, त्यांनी सुरुवात अशी केली की तू देवाची चेष्टा आणि निंदा करतोस. आम्ही ऐकलंय, आम्ही वाचलंय, आम्ही स्वतःने बघितलं नाही, आम्ही नव्हतो, पण ऐकलंय आणि वाचलंय. आणि मग ह्या लोकांनी स्तेफानला धरलं आणि इतर लोकांची मनोधरणी केली. त्यांना सांगायला लागले, आपण सगळं ऐकलं त्या दिवशी, 23 तारखेचं, 23 एप्रिलचं हे पहिलं वाचन होतं. उघडून वाचा, ज्यांच्याकडे वाचन ग्रंथ असेल त्यांनी. 23 एप्रिलचं. आणि इतर लोकांना हा कसा देवाची चेष्टा करतो, हा कशी देवाची निंदा करतो, हे खोटं नाटं
इतर लोकांची मनोधरणी करण्यासाठी त्यांनी सांगायला सुरुवात केली. आणि मग स्तेफानला धरलं, कारण त्यांना आता कायदा हातात घेतला. त्यांनी त्याला धरलं आणि त्याला धक्के बुक्के मारायला सुरुवात केली. एक रचना आहे. ही जी हिंसा होते आज जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये, कुठेही एखाद्या ख्रिस्ती माणसाला पकडायचं आणि हा असं करतो, हा तसं करतो, ही असं करते, ही तसं करते वगैरे वगैरे असे खोटे आरोप करायचे. आम्ही ऐकलं आहे, आम्ही वाचलं आहे, एवढंच. आणि हे पहिल्यांदाच नव्हतं माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे पहिल्यांदाच नाही झालं. स्टेफान पहिला रक्तसाक्षी, म्हणजे अगदी 1-2 वर्ष अगोदर किंवा कदाचित 1-2 महिन्या अगोदर ख्रिस्ताला त्यांनी तसंच केलं. सेम स्ट्रक्चर ऑफ व्हायलन्स. हिंसेची एक रचना आहे. पहिलं खोटं नाटं सांगायला सुरुवात करायची, आरोप करायचे, आणि मग दुसऱ्यांना पटवून द्यायचं की असा हा आरोप हा खरा आहे, हा असं झालं पाहिजे, याला मारलं पाहिजे, याला एलिमिनेट करून टाकलं पाहिजे. हे जिजसला केलं, प्रभू येशूला तसंच केलं. जमले काही जण आणि त्याला क्रुसी द्या, त्याला क्रुसी द्या, ओरडले 25-30 जण मोठमोठ्याने. आणि पिलाताला हा माणूस प्रभू येशू ख्रिस्त त्याने काही गुन्हा केला आहे हे पटलं नाही. पण जमावाला दबला. त्याने हात धुवून तो मोकळा झाला. आणि ते ओरडतात, क्रुसी द्या, क्रुसी द्या. त्याने सांगितलं ओके, मग घ्या आणि काय करायचं ते करा. म्हणजे थोडक्यात पशुतुल्य अशी वागणूक आहे. पशुतुल्य, बेस्टियल. ही खटल्याची पद्धत. एखाद्यावर आरोप करायचा आणि दुसऱ्यांना खोटं नाटं सांगून तो आरोप कसा जणू काही खरा आहे असं दाखवायचं. मग त्या माणसाला पकडायचं. येशूला पकडलं, प्रभू येशूला. आता स्तेफानला मारलं. आणि ह्याला न्याय म्हणतात. आज न्याय म्हणतात ह्याला. न्याय दिला पाहिजे, जस्टिस. निषेधाचा ठराव करायचा आणि मग मारायचं त्याला. सुजान्नाचं काय केलं जुन्या करारामध्ये? आपण वाचतो दानियेलच्या पुस्तकामध्ये. असंच केलं. म्हणजे खोटी बातमी आणायची, फेक न्यूज, लोकांना चेतवायचं, भडकवायचं, आणि मग खटला भरायचा आणि मग जस्टिस द्यायचा, न्याय द्यायचा. जणू काही त्या माणसाला एलिमिनेट करून टाकायचं, कारण तो आवडत नाही, त्याला खलास केला पाहिजे. हे पहिलं ठरवलं जातं. जिजसला, येशूला मारायचं हे पहिलं ठरवलं आणि मग त्याचा प्रोसेस, त्याचा खटला नंतर सुरू झाला. आज न्यायाधीश असतात, न्यायाधीश. मी प्रार्थना करतो त्यांच्यासाठी रोज. किती काळजीपूर्वक आणि धैर्याने न्यायाधीशाने वागायला पाहिजे. काळजीपूर्वक आणि धैर्याने. कारण खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं. आणि न्यायाधीश जर काळजीपूर्वक आणि नाही, तो जर दबावाला बळी पडला तर काय होते आपल्याला माहिती आहे. दिस पॉप्युलर ओपिनियन, पॉप्युलॅरिटी तयार करायची, मतं असतात स्वतःची, ती दबाव आणण्यासाठी घोडक्याला सांगायची, जमावाला सांगायची. दुर्दैवानं ह्या गोष्टी जगातल्या निरनिराळ्या भागात, आपल्या भारतात सुद्धा घडत आहेत. यू आर जज्ड बाय कॅल्युमनी, हेट्रेड, द्वेष आणि घृणा.
खोट्या खोट्या गोष्टी तयार करायच्या, त्याची बातमी करायची आणि लोकांचं मत अजमवायचं त्या खोट्या गोष्टीवर. हिटलरने 6 मिलियन ज्यू लोकांचा असाच छळ केला. पहिली त्याने एक थिअरी काढली की ज्यू लोक ही शुद्ध वंशाची लोक नाहीत. इथून सुरुवात केली त्याने. ही त्याची पहिली थिअरी. आणि मग तो आस्ते आस्ते कामाला लागला. सगळ्यांना तो पटवून द्यायला लागला की हे ज्यू लोकांना कसं खलास करून टाकलं पाहिजे, नामनेश करून टाकलं पाहिजे. आणि 6 मिलियन, किती लाख, किती कोटी परहॅप्स. लिंचिंग, डेली लिंचिंग, याला डेली लिंचिंग म्हणतात. आणि ही रोज सर्रास सगळीकडे चालू आहे. इट इज सेड, हा आम्ही ऐकलं आहे, आम्ही वाचलं आहे, हा असं ऐकिवात येते. हे फार सोपं वाक्य आहे काही जणांच्या तोंडामध्ये. मित्रांनो, हे मी सगळं तुम्हाला जे सांगत आहे हे पोपने दिलेलं प्रवचन आहे. आत्ताच अगदी त्या 23 तारखेलाच त्यांनी हे प्रवचन दिलं. असं मी ते इटालियन भाषेमध्ये ज्या भाषेत त्यांनी दिलं त्या भाषेतच ऐकलं. 10 मिनिटं ते बोलले, हेच सांगत होते. आणि त्यांनी एक उपदेश केला आहे आपल्या सगळ्यांना. तुमच्या जिभेला जरा कंट्रोलमध्ये ठेवा. फुसफुस 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 ही ती गॉसिप जी असते, असं ऐकलंय, हा ती काय करते माहिती का, तो काय करतो माहिती का, तो असं तिसं, ही सगळी पोपने अगदी बोलल्यात शब्द तसेच मी तुम्हाला सांगतो. आणि सगळ्या प्रेषितांचं काय झालं? एक ना एक प्रेषिताला रक्तसाक्ष्याचं जीवन. सगळ्यांना मारलं. पीटरला उलट क्रुसावर टांगवलं. त्यांनी मागितलं म्हणून. मारायचंच आहे ते मारा. संत पॉलचं मुंडकं उडवलं, जो स्टेफानच्या हत्येमध्ये सामील होता. म्हणून आपल्या जिभेवर ताबा ठेवूया. आपण आपल्या डोळ्यांवर ताबा ठेवूया. आपल्या कानांवर ताबा ठेवूया. परमेश्वर आपल्याला मदत करो आणि आपल्याला ह्या अशा खोट्या नाट्या गोष्टींपासून सावध करो. आपण आनंदी राहून या जगामध्ये सर्वांना जोडण्याचं पवित्र कार्य करण्यासाठी आपणाला परमेश्वराने जन्म दिला. तोडण्यासाठी नाही, फूट पाडण्यासाठी नाही, जोडण्यासाठी. आणि हा मे महिना आपण फातिमा मातेच्या मोठ्या प्रेमाने तिची रोजरीची प्रार्थना करतो. त्या प्रार्थनेमध्ये मागा. पोप महोदयांना ह्या अशा खोट्या बातम्यांचा सगळ्यात पहिला फटका बसलेला आहे. सुंदर काम आपल्या पोप फ्रान्सिसने सुरू केलेलं आहे. पण अशा खोट्या नाट्या बातम्या गोळा करून त्यांच्या विरुद्ध काही जण उभे राहायला बघतात, आपल्यातलेच. मरिया माता आपली प्रेरणा असू द्या. आणि म्हणून रोजरीच्या वेळेला ह्या मे महिन्यात मी फादरांना पत्र पाठवलेलं आहे. आणि 2 प्रार्थना मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये पोप साहेबांनी बनवलेल्या प्रार्थना मी फादरांना पाठवलेल्या आहेत. मला वाटतं की फादरांनी तुमच्यापर्यंत त्या पोचवलेल्या असणारच. 30 एप्रिलला मी पाठवलेलं आहे त्यांच्या 2 प्रार्थना. आणि सगळ्यांना एक अपील की आपण ही मे महिन्यातली प्रार्थना, रोजरीची प्रार्थना न विसरता रोज कुटुंबामध्ये करत राहावी. आणि ह्या 2 प्रार्थना आपण म्हटल्या जाव्यात. आमेन. आज आपण ह्या मिसेमध्ये मॅक्सी डायस पापडी आणि फ्रान्सिस डिमेलो बोळिन्स
ह्या आपल्या धर्मप्रांतातील 2 व्यक्ती आपल्या अगोदर देवाघरी निघून गेलेले आहेत, त्यांच्यासाठी आणि इतर मृत व्यक्तींसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आपण परमेश्वराकडे ह्या मिसेमध्ये विशेष प्रार्थना करूया. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेल्या आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमची आध्यात्मिक भाकर बनो. परमेश्वर सदैव सुवंदित असो. By the mystery of this wine and water, may we come to share in the divinity of Christ, to humble himself to share in our humanity. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षवेलीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक पेय बनो. परमेश्वर सदैव सुवंदित असो. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमची व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण होवो. हे प्रभो, या पुनरुत्थान रहस्यांमुळे आम्हाला आनंदाचे वरदान मिळू दे. आमचे नूतनीकरण करणाऱ्या ख्रिस्त बलिदानाच्या सतत समर्पणामुळे आम्हाला सर्व काळच्या आनंदाचा अनुभव येऊ दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत, हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. आम्हाला नवीन व शाश्वत जीवनात प्रवेश देण्यासाठी ख्रिस्त मरणातून पुन्हा उठला. आम्हाला त्याने प्रकाशाची लेकरे बनवले. आपल्या भक्तजनांसाठी त्याने स्वर्गाची दार उघडले. त्याच्या मरणामुळे आमची मरणापासून मुक्तता झाली. त्याच्या पुनरुत्थानामुळे आम्हाला नवजीवन प्राप्त झाले. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या, ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या,
आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक व इतर सर्व बिशप्स आणि याजक वर्ग यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. May the mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. ख्रिस्ताने दुःख सोसावे
तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे आणि आपल्या गौरवात जावे ह्याचे अगत्य होते. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमच्या तारणाचा हा दिव्य उत्सव आम्ही ऐहिक जीवनाला सहाय्यक आमच्या ऐहिक जीवनाला सहाय्यक ठरो आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो, ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. मी सांगितल्याप्रमाणे हा मे महिना आपण नेहमी फातिमा माऊलीच्या सन्मानार्थ जणू काही आणि तिच्यावरील आपल्या प्रेमाखातीर रोजरी बोलून रोजची करतो. कुटुंबातील आपण गावातील क्रुसाजवळ जमून किंवा आपली मुलं चर्चच्या ग्रोटोजवळ जाऊन, पण ह्या कोरोना व्हायरसच्या ह्या दिवसामध्ये ते शक्य नाही. कुटुंबामध्ये आपण ही एकत्रपणे प्रार्थना म्हणावी. आणि थँक्यू फॉर मेनी सजेशन्स. बरेचसे लोक मला सल्ला देतात, आपण असं करू, आपण तसं करू. मी सगळ्यांचं ऐकतो. फादरांना बरोबर घेऊन आपण जे जे काही आपण करू शकतो ते करायला पुढे लागलेलो आहोत. तुमच्या सल्ल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. संगे स्वर्गा मधुरी स्वर्ग नवा दिसना. येशू संगे स्वर्गा मधुरी स्वर्ग नवा दिसना. नवे आकाश नवी पृथ्वी नवे नवे होणार. Jerusalem.
Hallelujah.